वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर आज आपण अंगारिका चतुर्थी विशेष गॅसचा अजिबात वापर न करता झटपट फक्त 5 मिनिटात तयार होणारे असे आंबा मोदक बनवणार आहोत। हे आंबा मोदक लहान मुलेही अगदी सहजतेने बनवतील इतकी साधी सोपी सुटसुटीत रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसचा अजिबात वापर न करता झटपट फक्त 5 मिनिटात तयार होणारे आंबा मोदक बनवण्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे। आता एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करूया। प्रथम आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया। जर डेसिकेटेड कोकोनट घालायची नसेल तर ओले खोबरे व्यवस्थितपणे किसून तुपामध्ये परतून नंतर घालायचे आहे। आता त्यात आपण 1 वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया। त्यानंतर आपण 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया। स्वादासाठी वेलची पूड आवश्यक असते म्हणून मी इथे वापरत आहे। जर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करू शकता। सर्व जिन्नस व्यवस्थितपणे अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेऊया। वेलची पूड सर्व मिश्रणाला एकसारखी लागली पाहिजे। पाहू शकता मिश्रण परफेक्ट असे आपण एकजीव करून घेतले आहे। आता आपण 1 छोटा चमचा त्यामध्ये तूप घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। त्यामुळे हा जो मोदक आहे तो खाताना अप्रतिम असा लागतो, म्हणून तूप जरूर वापरा। त्यानंतर इथे मी साधारणतः 1 मोठा आंबा साखर घालून व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून घेतला आहे। साखर आपण 2 चमचे इथे वापरले आहे। जास्त अजिबात आपण साखरेचा वापर नाही केला आहे कारण आंबा गोड होता। आंब्याचा पल्प करताना अजिबात पाण्याचा वापर केला नाही। आता हे मिश्रण अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। त्यानंतर अशा प्रकारे हाताने एकजीव करत असताना पाहू शकता मिश्रण थोडेसे पातळसर झाले आहे। आता पुन्हा आपण हे मिश्रण व्यवस्थित घट्टसर गोळा करून घेण्यासाठी पाव वाटी इथे मी मिल्क पावडरचा वापर करत आहे। आता पुन्हा हे मिश्रण अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया। पाहू शकता परफेक्ट असे आपण आंबा मोदकसाठी मिश्रण तयार करून घेतले आहे। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवूया। त्यानंतर आपण याचे मोदक पात्रामधून काढून घेणार आहोत। आता फक्त 5 मिनिटे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर मिश्रण थोडेसे सेट करून घेतल्यावर लगेचच आपण तुपाने अगदी व्यवस्थितपणे मोदकाच्या साच्याला ग्रीस करून घेऊया। त्यानंतर मोदक आकर्षक दिसावा म्हणून प्रत्येक खणात पिस्त्याचे छोटे छोटे अशा प्रकारे काप तयार करून घेतले आहेत, ते घालून घेऊया। त्यानंतर सर्व बाजूने आपण पिस्त्याचे काप लावून घेतले आहेत। आता लगेचच थोडे थोडे मिश्रण अशा प्रकारे मोदकाचे आपण प्रत्येक खणात अगदी व्यवस्थितपणे लावून घेऊया। अगदी दाबून दाबून लावून घ्यायचे आहे। मोदकाच्या शिरा व्यवस्थितपणे आल्या पाहिजेत। अशा प्रकारे मिश्रण दोन्ही साईडला लावून घेऊया। पाहू शकता आपण मिश्रण व्यवस्थितपणे प्रत्येक खणात अगदी हलक्या हाताने लावून घेतले आहे। आता लगेचच मोदकाचा साचा हलक्या हाताने बंद करून घेऊया। त्यानंतर आपण अगदी व्यवस्थितपणे साचा दाबून घेतल्यावर लेबलिंग करून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचे जे आपण मिश्रण आहे ते अगदी हलक्या हाताने काढून घेत आहोत। आता लेबलिंग करून घेतल्यावर हा जो साचा आहे तो व्यवस्थितपणे दाबून घेतला आहे। आता लगेचच तो अगदी हलक्या हाताने ओपन करून घेऊया। पाहू शकता परफेक्ट असा आपण मोदक तयार करून घेतला आहे। अशा प्रकारे अगदी सर्व मोदक व्यवस्थितपणे मी तयार करून घेत आहे। पाहू शकता सर्व मोदक मी हलक्या हाताने व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत। हे मोदक अंगारिका चतुर्थी आली आहे तेव्हा बाप्पाच्या नैवेद्यासाठी उत्तम पर्याय आहे। लहान मुलेही अगदी सहजतेने बनवतील इतकी साधी सोपी सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे। आंब्याचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे आंबा मोदक तर झालेच पाहिजे आणि तेही झटपट गॅसचा वापर न करता।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.